उंची कसं वाढवायचं. तर भाऊ मी हा कंटेंट जो चालू केलाय हा पहिल्यांदा मला वाटते महाराष्ट्रात मी चालू केलं मिनी. ह्या चॅनलला काहीही पेमेंट मिळत नाही आहे. कसं काय व्हॉट्सअप पब्लिक हे कोल्हापुरात नवीन इन्फ्लुएन्सरला ते असं म्हणते म्हणून मी पण म्हणाले. तर भरपूर दिवसानंतर भावना बरोबर 3 महिने झाला आपला व्हिडिओ आला नाही. आज व्हिडिओ आलाय. कारण सांगतो तुम्हाला पहिला का आला नाही व्हिडिओ. पहिला विषय म्हणजे माझी कामं एकदम 3 महिन्यात एवढी लोड होती की नाही, भयानक लोड. भयानक म्हणजे भयानक. फक्त व्हिडिओ चालवायला बघतो 1 मिनिट मग. तर माझं नुसता ट्रॅव्हलिंग व्हायला, तो गोव्याला गेलो, केदारनाथला गेलो आणि परत कुठे गेलो, काल शिर्डीला जाऊन आलोय. तर सगळीकडनं मला अडचणी आली. त्यामुळे म्हटलं आता काय पण होऊन दे, म्हणजे किती पण काय पण होऊन दे, आपण कन्सिस्टन्सी ठेवायचं आणि उकना पाळायचं आणि आपलं मकबँक चॅनल कंटिन्यू ठेवायचं. कारण हे भविष्य आहे आपलं, हे मला माहिती आहे. 100 नंतर का सांगतो काय विषय. तर आता पहिला तुम्हाला मेन्यू सांगतो ना मग चालू करतो व्हिडिओ. तर मी आज कधी हॉटेल शिवशाही म्हणून आहे बरोबर हातकणंगले पासून जरासं पुढे गेलं की सांगलीकडे जाणं डाव्या साईडला एक हॉटेल आहे. त्यांचं अक्का मसूरसाठी फेमस आहे. मी कायम त्यांच्याकडे खातोय. आज म्हटलं त्यांच्या इथनं पुढे आणि लई महाग पण आणलो नाही आणि लई जास्त पण आणलो नाही. का जेवढं जाते तेवढं आपण खायचं आहे. कारण आपल्या चॅनलचं एक महत्वच आहे. जेवढं जातंय तेवढं खावा, जास्त खाऊ नका, गंडवू नका लोकांना. तर पहिला मी सांगतो काय काय आणलोय. इकडे आणलोय तेज मसूर, इकडे आणलोय लसूण मसूर, इकडे आणलोय 2 रोटी, इकडे कांदा लिंबू, हे घरचं ताक आणि हे आहे हे जिरा राईस. जिरा राईस भावांनो यांचं एवढं क्वालिटी लागते. मसूर आणि जिरा राईस असलं वांड लागते नाही. अजून एक विषय म्हणजे की मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण देणार आहे. त्यासाठी मी हे वहीमध्ये घेतले कारण की मला दुसरा मोबाईल खराब झालाय. तर तुम्हाला त्या मोबाईलची पण कथा कवा तर सांगतो तुम्हाला निवांत. तर 10 प्रश्न काढल्यात जे की तुमच्यासाठी मी काढले, फक्त तुमच्यासाठी. प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 प्रश्न असणार आणि त्यांची मी उत्तर देणार. तुम्ही मला विचारणार आणि मी उत्तर देणार. रोटी जरा घट्ट झाल्या करत सुरू आहे. मला लक्षात येऊन झाले, खाल्ल्यानंतर कळणार. तर तुम्ही आत्ता सांगतो बहुतेक हे लसूण मसूर आहे. लई दिवसानंतर खा आत्ता दिव्यात नाही का. आणि बाहेर येणार आहे मग लागाले म्हणजे पडायला नको जरा वडत. हाय आणि आता मला सांगा काय तर तुम्हाला नवीन दिसत ना काय सांगा. शेवट सबस्क्राईब लिहिलेलं हे माझं व्लॉगिंगचं चॅनल आहे. मकबँक चॅनल आहे. त्यांना ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो, जेव्हा तुम्ही युट्यूबला सर्च करा शेवट रे म्हणून कळेल तुम्हाला. हे माझं चॅनल आहे. ह्याच्यावर माझी सगळी सुरुवात झाली. ह्याच्यावर बाजू म्हणून मी आज इथपर्यंत आहे, नेतर नसतो. मी केदारनाथची ट्रिप स्पॉन्सर केली की नाही, त्यांनी मला हे दिल्यात. म्हणजे ज्यांनी मला ट्रिप स्पॉन्सर केली त्यांनी मला हे तयार करून दिल्यात. भारी केल्यात. फक्त रेच जरा आणि हे ईच जरा बंद पडले. काय विषय झालाय बघायला पाहिजे. म्हटलं लावल्यानंतर मला कळालं. आधी चालू होतं हे एकदमच कसं काय बंद पडलं कुणास ठाऊक. लसूण मसूर मला आवडते जास्त. आता दोन्ही पण भाज्या भावाने एक नंबर क्वालिटी केल्यात. आता पहिला आपण प्रश्नाची सुरुवात करूया. आता एक 2-3 प्रश्न घेतो, मध्ये थोडं 2-3 प्रश्न घेतो आणि थोडं 2-3 प्रश्न लास्टला घेतो, असं करतो. म्हणजे टोटल 10 प्रश्न होत्या. मी स्टोरी लावल्यानंतर ज्यानं मला पहिला मेसेज केला ते म्हणजे रवी मांजरे काय आहे ते समजून घ्या काय असेल ते. त्यानं म्हटलं हाय भावा कसं काय, लई दिवसातनं मेसेज केलोय. सॉरी मेसेज नाही, लई दिवसातनं मी मकबँकचा व्हिडिओ करालोय आणि तुम्हाला मेसेज केल्याबद्दल तू मला मेसेज केल्याबद्दल भावा थँक्यू एवढं सांगतो. हाय म्हटलं दुसरं काय सांगणार मी, बरोबर आहे. सर आपल्याला प्रश्न विचारलाय हर्षवर्धन सुतार 0037 उंची कसं वाढवायचं. तर भावा उंचीचा विषय सांगतो तुला. उंची कसं असते, उंची आपल्या जेनेटिक्सवर अवलंबून असते. आपण स्वतः कधीच वाढवू शकत नाही. तरी पण आपण थोडं जरा प्रयत्न केलं म्हणजे आपण एक काम करू शकतोय. सायकलिंग करू शकतोय, स्विमिंग करू शकतोय, स्ट्रेचिंग भरपूर करायचं आणि कोणतंही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी खेळायची ज्यामुळे तुमची बॉडी प्रोग्रेसमध्ये राहील. तुमच्या बॉडीला व्यायामची जर सवय असली तर तुमची बॉडी लवकर ग्रो होते आणि चांगली ग्रो होत्या. तुमच्या शरीरासाठी पण चांगलं आहे. व्यायाम हे शरीरासाठी चांगलंच असते.
त्यामुळे उंचीचं वाढवायचं दुसरं काय कारण नाही. ते जेनेटिक्स आहे. तुमच्या घरात जर बारकी असलीत, गिड्डी असलीत, बुटकी असलीत तर तू बारकाच राहणार आणि तुझ्या घरात जर उंच असेल तर तू उंच होणार. चुकूनच एक म्हणजे चुकूनच एखादं कोणतं असतं की बाबा त्यांच्या घरात गिड्डी असेल आणि ह्यो मोठा झालेला असते. ते समजून घ्या काय विषय असते. लगे काय वेगळे कमेंट करू नका. तिसरा प्रश्न घेऊया आपण. सुनील जाधवनं विचारलाय, नवीन काहीतरी एक्सप्लोर केलं पाहिजे भावा. नवीन काय एक्सप्लोर करू आता सांग. म्हणजे कसं झालंय, आता मी हा कंटेंट जो चालू केलाय हा पहिल्यांदा मला वाटते महाराष्ट्रात मी चालू केलं. मिनी ब्लॉग मराठीमध्ये जे रिअल आहे ते दाखवायचं. आता लई जण चालू केलं त्यामुळे त्याचा कचरा झालाय. आपण काहीतरी नवीन करणार आहे दुसरं स्टार्टिंगला. म्हणजे अजून एक थोडे दिवस जातील. त्यामुळे नंतर मग आपण करूया काय असेल ते. मग करायचं आहे, फक्त जरा वेळ आहे त्याला. खरं पण 100% करणार आहे हे मात्र आहे. दुपारचं वाजल्यात 1:30. तुम्ही बघू शकता असा. दोन्ही मसूर ट्राय करून घ्या. तेज मसूर पण आणि लसूण मसूर पण. हे घेतलं पहिला लसूण मसूर, त्यानंतर हे घेतलं तेज मसूर, त्याच्यावर टाकला आपला राहिलेला कांदा, थोडस दणका दिलं लिंबूचा आणि व्हिडिओ चालू केल्यास का असं होते कळत नाही. बाहेरचं लगे बॅकग्राऊंडचं सॉंग ऐकू येते, कोणतरी बोलतेला ऐकू येते. नशिबाच नाही आपलं काय कर. भारी वाटलं सांगा. मी आता हॉटेल शिवशाहीमध्ये गेलो तुम्ही, त्यांनी महाराजांचा फ्रेम लावलेले आपल्या साईडला, छत्रपती शिवाजी महाराजांचा फ्रेम लावलेली. काय भारी वाटलं मी ते बघून. खतरनाक. दाखवतो म्हणे व्हिडिओ येईल ओरलेला. चौथा प्रश्न आपल्याला विचारलाय स्वयं. भावा डेली इन्स्टाला ब्लॉग टाकत जा. भावा कसा विषय व्हायलाय, डेलीला टाकायचं म्हटल्यावर जरा हेक्टिक व्हायला आत्ता, कारण की जरा कामं लोड झाल्यात बाहेरची हे त्यामुळे डेली टाकून झाले. दर 3 दिवसाला करून माझा एक व्हिडिओ आलाय. त्यामुळे काय टेन्शन घेऊन भावा, आपण दर 3 दिवसाला व्हिडिओ टाकालोय. आता माझं प्लॅनिंग काय चालू आहे माहिती आहे, जे गाव करले ते आपल्याला करायचं नाही. आपण काहीतरी युनिक करायचं कंटेंट चालू आहे प्लॅनिंग डोक्यात. त्यामुळे जरा कंटेंट कमी आल्यात. खरं आता शक्यतो मी टाकीन 1 दिवसाला असं माझं प्लॅनिंग चालू आहे. माझ्याकडनं जरा आळस व्हायला समजा, किंवा मीच जरा टाकत झालोय माझ्या मस्तीमुळे. 5वा प्रश्न विचारला आपल्याला, पार्श्व अपराध 8559. दादा तुम्ही घरात किती जण आहेत आणि तुमची शेती किती एकर आहे? आमच्या घरात बघा, मी, मम्मी, पप्पा, आजी, काका, आम्ही एवढी जण आहे. 5 जण आहे घरात. आणि आमची शेती म्हटलं तर शेती आमची फक्त 1.5 एकर आहे. लई नाही आम्ही काय बाबा मोठं नाही, काय नाही, आम्ही हा एवढंच आहे. त्यामुळे भावा असं आहे, आम्ही 5 जण घरात आहे आणि आमची शेती 1.5 एकर आहे 5 जणांच्या. 6वा प्रश्न विचारला ड्रामा क्वीन. ड्रामा क्वीन हे गावची. ड्रामा क्वीन 006. दादा सांगलीत कधी येणार आहे? अगं मी सारखा असते सांगलीत, तूच मला दिसत नाहीस. असं म्हणणं चुकीचं आहे. मी येतोय सांगलीत. आता मी बुधवारी येणार आहे बघा, म्हणजे आज व्हिडिओ पडेल शक्यतो मंगळवारी. उद्या मी येणार आहे सांगलीत. माझं प्रमोशन आहे. के इलेक्ट्रॉनिक्स आहे का, होम इक्विपमेंट त्यांचं काय तर नाव आहे. सांगलीत मी प्रमोशनला येणार आहे. जर तू तिथं आलीस तर ये, जर आज व्हिडिओ बघितलीस तर, नाहीतर मग काय मी सांगू शकत नाही. 4 प्रश्न नंतर घेऊया, मला सपूया आपलं. दे पहिला काय तेज मसूर घेऊया, काय लागते बघूया. पिळूया. हे कॉम्बिनेशन भावनो नक्की तुम्ही ट्राय करा. नक्की भाजी, राईस, रोटी नक्की तुम्ही ट्राय करा. वरती कांदा, लिंबू, हे जर तुम्ही कॉम्बिनेशन ट्राय केला तर म्हणजे कुठलंच कॉम्बिनेशन आवडणार नाही, एवढं भारी लागायला.
मी पहिल्यांदा खाल्लो राईस बरोबर रोटी बिटी देन, लय भारी लागलं, लय म्हणजे नाही एकदम मस्त, म्हणजे मस्तच लागले. शेवट लागले चॅनलच्या नावाप्रमाणे शेवट रे. नाश्त्याचं जरा ठेवूया. कोकोकोला ग्लास मध्ये मी ताक घालून प्याले. लसूणचा फ्लेवर आलाय त्यामुळं हम्म. हम्म. 7वा प्रश्न विचारलाय प्रता 2500. भावा जिम का बंद केली आहेस? तर जिम ह्यासाठी बंद केलेली आहे, माझं 2 इंजुरी आहेत टोटल. एक लिगामेंट पायाची इंजुरी, दुसरं म्हणजे माझं शोल्डर इंजुरी. शोल्डर इंजुरी माझी 80% कव्हर झाली, 20% राहिल्या, आणि लिगामेंट तर पूर्ण डॅमेज आहे. त्यामुळे पहिला मला ते इंजुरी क्लिअर करायचं आहे, त्यानंतर मी जिम चालू करणार आहे. मला डॉक्टरांनी सांगितलं की तू जिम बंद कर म्हणून मी जिम बंद केली. तरी मला जिम बंद करायला काय हौस आली नाही. एवढी चांगली बॉडी मी 2 वर्षात 7 महिन्यात बॉडी एकदम खतरनाक केली ती ॲब्स पाडून. ती मला घालवायला मला 2 वर्ष गेल्यात, म्हणजे घालवले मी 2 वर्षात. आणि परत मला रिट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. खरं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आपल्याला. फक्त कसं झालंय, मला इंजुरी आहे 2, त्या मला क्लिअर करायचं आहेत. ती इंजुरी झाली की मग देते राहणार का नजारा, एवढं लक्षात ठेवायचं फक्त. तो प्रश्न विचारलाय ओमकार बिरामबोले, सॉरी मी काय तर नाव घ्यायला चुकलो असेल तर. माईक कोणता यूज करतो व्हिडिओसाठी? मी ह्यो बोयाचा माईक यूज करतोय, वायरलेस बोयाचा. आयफोनसाठी आहे ह्यो. ह्यात अँड्रॉइड व्हर्जन पण येतंय. हे मला पडले ते म्हणजे 3200 का 3300 रुपयाला पडले. 2 माईक प्लस 1 रिसिव्हर, ते म्हणजे ते मोबाईलला जॉईन केले, त्यामुळे तुम्हाला आवाज यायला येतो. हे मला 3200 रुपयाला पडले. ह्याची लिंक मी भाव तुला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्यामध्ये जाऊन तू खरेदी कर जा. तर 9वा प्रश्न विचारलाय टी भा जाबळकर 97. भावा पेमेंट किती मिळत आहे? तर ह्यो प्रश्न लय मोठा आहे. मला तर आता सध्या ह्या चॅनलला काहीही पेमेंट मिळत नाही आहे. मी सगळे हे माझ्याकडले पैसे काढून फुकटमध्ये करालोय. 1 रुपये सुद्धा अजून मिळणार नाही. खरं पण एका वर्षानंतर भावांनो परिस्थिती वेगळी असणार. घातलेलं पैसे जेवढं आहे मी ह्याला, ते मी 2 ते 4 महिन्यात काढते, एवढं मला गॅरंटी आहे असं वाटालंय. बघूया, करत राहायचं, डिसिप्लिन ठेवायचं, व्हिडिओ करत राहायचं, जे होईल ते होईल. तर होईल, मला तर 100% मध्ये गॅरंटी आहे, हे होईल. 10वा प्रश्न पतू 09. मोठं बोलू नकोस मर्दा. आता काय मोठं बोललो मी? नुसतं विचारलं की बाबा तुम्ही काय तर प्रश्न विचाराय, आणि पत्तू 09 मला म्हणलं मोठं बोललो. आता काय मोठं बोललो? मोठं काय बोललो सांग? मोठं काय बोललेलं असलं तर तुम्हाला बाबा माफ करा, तुझ्याबद्दल काय तर म्हटलो असेल तर माफ कर. मी काय असं म्हणणार नाही, कारण की मी मोठं बोललोच नाही. तुला का म्हणू मी मोठं बोललोच नाही, तर मी तुला का म्हणू की मोठं बोललोय मी? मोठं मी काही बोललो नाही. जे काय आहे ते मी रिअल दाखवतोय. आजपर्यंत मी कोणतंही गंडवागंडवीचा काही विषय केलेला नाही आपल्या चॅनलवर. त्यामुळे तुला जर तसं वाटत असलं तर तू समजून घे. मला भावा तू अनफॉलो करू शकतोस, काही अडचण नाही आहे. कारण की मी मोठं काही बोलत नाही. आणि हे तू प्रश्न विचारायला भारी वाटलं मला, कारण की तू मनातलं बोललास तुझ्या, हे भारी. चला, ती प्रश्न झालेली आहेत. आता लास्ट राहिलेला आपण राईस सपूया, आपण व्हिडिओ एंड करूया. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला आणि काय प्रश्न विचारतो विचारत जावा, कारण मी प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे हळूहळू, प्रत्येक व्हिडिओला 10 प्रश्न घेऊन. तर एकच म्हणतो लास्टला, काय आजचा व्हिडिओ कसा झालाय भावांनो? शेवट रे. खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.